नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं बालाजी की टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर. नगर परिषद एक्झाम 2023 कॉमर्स पेपर 2 शिफ्ट 2 मेमरी बेस्ड क्वेश्चन आपल्याला काही विद्यार्थ्यांनी पाठवलेले आहेत आणि काही माझे मित्र ज्यांनी पेपर दिले होते. तरी मेमरी बेस्ड क्वेश्चन कोणत्याही टेलिग्राम चॅनलला या ठिकाणी उपलब्ध नाहीत, परंतु जे आपल्याकडे 10-15 मेमरी बेस्ड क्वेश्चन या कॉमर्स पेपर 2चे उपलब्ध झाले आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहेत. कोणते क्वेश्चन आले ते, काहीचे या ठिकाणी क्वेश्चन कशावर आलते तेही सांगणार आहे आणि एक्झॅक्ट क्वेश्चन कशावर आलते ते या ठिकाणी हे सांगणार आहे. काही एक्झॅक्ट क्वेश्चन आहेत ते जशाचे तशा माझ्या मित्राच्या आणि काही विद्यार्थ्यांच्या लक्षात राहिले होते. त्यांनी हे क्वेश्चन पाठवलेले आहेत, तर त्या सर्वांचं धन्यवाद. आणि नगर परिषद एक्झाम 2023 कॉमर्स पेपर 2 शिफ्ट 2 मेमरी बेस्ड क्वेश्चन तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. आणि आपण सर्व क्वेश्चन 10 ते 15-16 क्वेश्चन आहेत सगळे पाहणार आहोत त्या व्हिडिओमध्ये. आणि ही PDF सध्या तुम्हाला बालाजी के टॉक गव्हर्नमेंट जॉब या आपल्या टेलिग्राम चॅनलला फ्रीमध्ये अवेलेबल आहे. आणि आपलं बालाजी के टॉक्स हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आणि नगर परिषद एक्झाम कॉमर्स पेपर 2 शिफ्ट 2 मेमरी बेस्ड क्वेश्चन आहेत. 2 शिफ्टमध्ये नगर परिषद एक्झाम लेखापरीक्षण व लेखासेवा ही या पदासाठीची परीक्षा झाली होती. आणि या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी किती कट ऑफ लागू शकतो याच्यावरही आपण लवकरच व्हिडिओ बनवणार आहोत. एका आठवड्यात या ठिकाणी रिस्पॉन्स शीट येईल. फर्स्ट रिस्पॉन्स शीट नंतर या ठिकाणी आपण एक सर्वे घेणार आहोत. सर्वे आणि एक ॲनालिसिसच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागू शकतो यावरही एक व्हिडिओ बनवणार आहोत. तर चला, कॉमर्स पेपर 2 नगर परिषद एक्झाम 2023 कॉमर्स पेपर 2 शिफ्ट 2चे क्वेश्चन आहेत मेमरी बेस्ड. आणि तुमच्याकडे काही शिफ्ट 1 किंवा शिफ्ट 2चे काही आणखी क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी लक्षात असतील तर खाली व्हिडिओच्या खाली कमेंट करायचे आहे, जेणेकरून त्यावर एक आपण व्हिडिओ बनवू आणि विद्यार्थ्यांपर्यंत त्याचे ॲन्सर पोहोचू. तर पहिला प्रश्न आला होता, पहिला म्हणजे सिरियली नाहीत मित्रांनो, एक ग्रॅज्युएटीवर प्रश्न आला होता शिफ्ट 2मध्ये. तर की ग्रॅज्युएटी संदर्भात की ग्रॅज्युएटी या ठिकाणी मी मॅक्झिमम किती असते, तर 20 लाखापासून ग्रॅज्युएटी मॅक्झिमम भेटू शकते असं या ठिकाणी म्हणणं आहे. या ठिकाणी असं उत्तर आहे ग्रॅज्युएटीच्या संदर्भात. दुसरा प्रश्न या ठिकाणी आला होता, जशाच्या तसा दुसरा लक्षात आहे. ग्रॅज्युएटी या ठिकाणी दुसरा प्रश्न आहे, मिनिमम वेजेस ॲक्ट इम्प्लिमेंटेड डेट इज. मिनिमम वेजेस ॲक्ट इम्प्लिमेंटेड डेट इज कोणत्या दिवशी मिनिमम वेजेस ॲक्ट हा अंमलात आला होता, तर 15 मार्च 1948ला मिनिमम वेजेस ॲक्ट इम्प्लिमेंटेड झाला होता, म्हणजे अंमलात आला होता. मिनिमम वेजेस ॲक्ट इम्प्लिमेंटेड डेट इज 15 मार्च 1948. तर मित्रांनो तिसरा प्रश्न आला होता, डेप्रिसिएशन अकाउंटिंग फॉर्म्युला कॅल्क्युलेशन होतं. आता ते कॅल्क्युलेशनमध्ये अमाऊंट तर कुणाच्याही लक्षात राहणं शक्य नाही, परंतु तो फॉर्म्युला इथं यूज करायचा होता की डेप्रिसिएशन अकाउंटिंग, त्याच्यात स्ट्रेट लाईन मेथडचा फॉर्म्युला होता, तो यूज करायचा होता या ठिकाणी मित्रांनो. आणि तो यूज करून त्याचं उत्तर काढायचं होतं. तर हाही प्रश्न सोपाच होता मित्रांनो. त्याच्यातनं स्क्रॅप व्हॅल्यू मायनस आणि खाली या ठिकाणी नंबर ऑफ युजफुल लाईफ इयर असतं, ते केलं की उत्तर याचं येत होतं. या ठिकाणी डेप्रिसिएशन अकाउंटिंगचं या ठिकाणी क्वेश्चन आला होता, त्याच्यावर आधारित फॉर्म्युला. पुढचा प्रश्न आला होता अकाउंटिंग स्टँडर्ड. हा प्रश्न आपण जे व्हिडिओ घेत होतो, ज्यांनी व्हिडिओ आपले पाहिले त्याच्यातील प्रश्न आला होता हा. डिक्टॅक्ट सेम टू सेम या ठिकाणी मित्रांनो सेम टू सेम असा प्रश्न आला होता की अकाउंटिंग लीज फॉर अकाउंटिंग विच स्टँडर्ड असा आला होता या ठिकाणी प्रश्न. जरा आपण घेतला होता अकाउंटिंग स्टँडर्ड 19 फॉर, म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड हा 19 हे अकाउंटिंग फॉर लीज या संदर्भात आहे. तर हा प्रश्न जशाचा तसा आपला या ठिकाणी नगर परिषद एक्झाम 2023 लेखापरीक्षण लेखासेवा या पदासाठी विचारण्यात आलेल्या परीक्षेत आला होता जशाचा तसा. असे अनेक प्रश्न आपले आलेले आहेत. कारण शिफ्ट 2ला असे मॉडरेट टू हार्ड लेवलचा पेपर असल्यामुळे जवळपास 15 ते 20 प्रश्न असे इनकरेक्ट विचारले होते. 4 वाक्य दिले ते खाली, 4 सेंटेन्स, आणि त्याच्यातलं इनकरेक्ट कोणतं आहे, चुकीचं विधान कोणतं आहे ते विचारलं होतं. तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण पाहू शकता की आणि अशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आले होते. तर मित्रांनो डेप्रिसिएशन अकाउंटिंगचा फॉर्म्युला जो होता तो इथं आपण पाहिलं, त्याचं ह्या फॉर्म्युल्यावर उत्तर काढायचं होतं की स्ट्रेट लाईन मेथड, फिक्स्ड कॉस्ट मेथड आणि जे आपले मेथड आहेत त्या ओरिजिनल कॉस्ट मेथड, हे तिन्हीचं एकच नाव, वेगवेगळी नावं आहेत पण एक या ठिकाणी
फिक्स्ड इन्स्टॉलमेंट मेथडचा वर हा फॉर्म्युला त्यांनी सगळी अमाऊंट कॅल्क्युलेशनसाठी दिले होते जे लागतं आहे ते. आणि त्याच्यात फॉर्म्युला असा होता की डेप्रिसिएशन इज इक्वल टू ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू मायनस ओरिजिनल कॉस्ट मायनस स्क्रॅप व्हॅल्यू अपॉन इस्टिमेटेड लाईफ ऑफ द ॲसेट इन द इयर्स. हे सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली होती. ते इन्फॉर्मेशन टाकून तुम्हाला तिथं उत्तर निघत होतं. एकदम सोपा क्वेश्चन होता असं मी या ठिकाणी विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे. एक्झॅक्ट अमाऊंट आठवलेली नाही त्याला, पण हा प्रश्न आला होता. तुम्ही पाहू शकता, तुम्ही हा फॉर्म्युला यूज केला असेल तर हा प्रश्नही तुमचा बरोबरच असेल. पुढचा प्रश्न आहे फॉर्मॅट ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन टेबल ए इट इज ॲप्लिकेबल टू कंपनीज लिमिटेड बाय शेअर्स. कंपनीज ॲक्ट 2023वर या ठिकाणी कंपनी ॲक्ट 2013वर हा प्रश्न आला होता. तर मित्रांनो हा प्रश्न कंपनी ॲक्टवर आला होता की कंपनी ॲक्टचे जे मेमोरंडम ऑफ असोसिएशन असतं त्याच्यात काय म्हणजे या ठिकाणी कंपनीज ॲक्ट 2013वर हा प्रश्न आला होता. कंपनीज ॲक्ट 2013वर तर कंपनीज ॲक्ट 2013मध्ये मेमोरंडम ऑफ असोसिएशन टेबल इट इज ॲप्लिकेबल टू. हे टेबल एक कशासाठी ॲप्लिकेबल होतं तर कंपनीज लिमिटेड बाय शेअर्ससाठी हे ॲप्लिकेबल होतं. फॉर्मॅट ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन टेबल ए इट इज ॲप्लिकेबल टू कंपनीज लिमिटेड बाय शेअर्स. याच्यासाठी हे याचं उत्तर आहे. फॉर्मॅट ऑफ मेमोरंडम ऑफ असोसिएशन टेबल ए इट इज ॲप्लिकेबल टू कंपनीज लिमिटेड बाय शेअर्स. पुढचा प्रश्न आलता स्ट्रेट लाईन मेथड डेप्रिसिएशन इज दॅट अंडर विच. डेप्रिसिएशनवर 2 ते 3 प्रश्न आलते. तर याचं उत्तर होतं डेप्रिसिएशन इज अ चार्जड ॲट फिक्स्ड पर्सेंटेज ऑन द ओरिजिनल कॉस्ट ऑफ द सेट. स्ट्रेट लाईन मेथड ऑफ डेप्रिसिएशन इज मेथड अंडर विच. तर याच्याचं उत्तर होतं डेप्रिसिएशन इज चार्जड ॲट फिक्स्ड पर्सेंटेज ऑन द ओरिजिनल कॉस्ट ऑफ द ॲसेट. तर याचं स्ट्रेट लाईन मेथड डेप्रिसिएशन इज द मेथड विच डेप्रिसिएशन इज चार्ज ॲट फिक्स्ड पर्सेंटेज ऑन द ओरिजिनल कॉस्ट ऑफ द ॲसेट. पुढचा प्रश्नसुद्धा डेप्रिसिएशनवरच आलता. शिफ्ट 2चा आपण कॉमर्स 2 पेपर नगर परिषद लेखापरीक्षण लेखा सेवा 24 नोव्हेंबर 2023ला मेमरी बेस्ड क्वेश्चन जे आलते त्यावर आजचा हा व्हिडिओ आहे. आणि अनेक तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये कमेंट करायचे जेणेकरून त्याच्यावर आपण त्याचे ॲन्सर घेऊन आपल्या आणखी एक व्हिडिओ बनवू आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू. पुढचा प्रश्न होता डेप्रिसिएशन इज अ प्रोसेस ऑफ ॲलोकेशन ऑफ कॉस्ट. हाही प्रश्न आलता. डेप्रिसिएशन इज अ प्रोसेस ऑफ ॲलोकेशन ऑफ कॉस्ट. पुढचा प्रश्न आलता मित्रांनो या ठिकाणी 8वा. हा प्रश्न आलता या ठिकाणी तुमचं नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन संदर्भात 2-3 प्रश्न आलते. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर हे नॉमिनल अकाउंट असतं मित्रांनो. याचं उत्तर नॉमिनल अकाउंट आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट इज ए नॉमिनल अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज ए रिअल अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज ए रिअल अकाउंट. हाही प्रश्न आलता. हे दोन्ही प्रश्न या ठिकाणी नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या संदर्भात आहेत मित्रांनो. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज ए रिअल अकाउंट. तर मित्रांनो हे दोन्ही प्रश्न या ठिकाणी आपल्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन या टॉपिकशी संबंधित आहेत. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. पुढचा प्रश्न आलता हायर परचेस सिस्टीम संदर्भात आलता. अंडर हायर परचेस पेमेंट सिस्टीम ओनरशिप ऑफ गुड्स डॅश. तर ओनरशिप ट्रान्सफर ॲट द टाईम ऑफ द लास्ट पेमेंट ऑफ इन्स्टॉलमेंट. हायर परचेस सिस्टीममध्ये कसं असतं जेव्हा तुम्ही शेवटचं पेमेंट करता तेव्हा ते जे ओनरशिप त्याची मालकी तुमच्याकडे ट्रान्सफर होत असते. आणि इन्स्टॉलमेंट मेथड जी असते त्याच्यात कसं असतं की जेव्हा तुम्ही या ठिकाणी डाऊन पेमेंट करता तेव्हाच तुमच्याकडे या ठिकाणी त्या वस्तूची जी आपण खरेदी करतो जी गोष्ट असते त्याची किंमत त्याची मालकी तुमच्याकडे ट्रान्सफर होते. एकदम अपोजिट असतं हायर परचेस अँड इन्स्टॉलमेंटमध्ये. डायरेक्ट डाऊन पेमेंट केलं की तुमच्याकडं ट्रान्सफर होते ओनरशिप. आणि हायर परचेसमध्ये मात्र ओनरशिप ट्रान्सफर लास्ट पेमेंट केल्यानंतर होत असतं. पुढचा प्रश्न आलता फायनान्शियल मॅनेजमेंटवर आलता. ते एक्झॅक्ट काय आठवलेलं नाही मित्राला ज्यांनी पाठवलेलं आहे त्यांना. तर फायनान्शियल मॅनेजमेंट संदर्भात एक प्रश्न आलता. पुन्हा आलता बँक रिकन्सलेशनच्या संदर्भात 2 ते 3 प्रश्न आले होते मित्रांनो. आणि टॅली कीज ह्याच्या संदर्भात बी एक प्रश्न आलेला आहे. टॅली कीज टॅली नसतात की F1 F2 जसं डेटसाठी असंच कोणतं तरी टॅली कीज विचारली होती. त्याचं कशासाठी या ठिकाणी आहे ते विचारलं होतं. तर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले होते नगर परिषद एक्झाम लेखापरीक्षण व लेखा सेवा 2023. तर मित्रांनो
हे शिफ्ट 2चे प्रश्न आहेत. तुमच्याकडे शिफ्ट 1चे प्रश्न आणि शिफ्ट 2मधले आणखी काही प्रश्न तुम्हाला काही आठवत असतील, हे ते 15 ते 16 प्रश्न आहेत. आणखी तुमच्याकडे 25 ते 26 प्रश्न शिफ्ट 2चे आपले राहत आहेत. ते प्रश्न प्लस शिफ्ट 1मध्ये जे विद्यार्थी होते त्यांनीही या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्ही या ठिकाणी हे प्रश्न टाईप करायचे, ते टाईप करायचे, त्याचे आपण ॲन्सर घेऊन येऊ. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी प्रश्न म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल. आणखी 2 या ठिकाणी राज्यघटनेशी संबंधित प्रश्न सोपे आले होते, ते तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. कलम 16 कशाच्या संदर्भात आहे असं आलं तर कलम 16 हे या ठिकाणी सार्वजनिक रोजगाराच्या बाबींना सर्वांना समानता. तर कलम 16 हे सार्वजनिक रोजगाराच्या बाबीमध्ये सर्वांना समानता या संदर्भात आहे. आणि कलम 23 या ठिकाणी कलम 23 मानवी अपव्यापार आणि वेठबिगारी यांना प्रतिबंध. कलम 23 हे मानवी अपव्यापार आणि वेठबिगारी यांना प्रतिबंध या संदर्भात आहे. कलम 23 मानवी अपव्यापार आणि वेठबिगारी यांना प्रतिबंध. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर बालाजी के टॉक्स या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचवा. आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे आपले आणखी जे काही प्रश्न राहिले आहेत, एक 15च्या आसपास तुम्हाला प्रश्न सांगितलेले आहेत. म्हणजे 13च आहेत, पण 2 प्रश्न राज्यघटनेचे आहेत पेपर 1मधले. तर पेपर 1चे बी सांगा आणि पेपर 2चे बी जेवढे प्रश्न तुम्हाला आठवत आहेत या ठिकाणी ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये कमेंट करा. आणखी तुम्हाला जास्तच तुम्हाला पाठवायचे असेल तर माझा व्हिडिओ खाली नंबर देतो WhatsApp, त्याच्यावरही तुम्ही कॉल करू शकता. कॉल नाही, तुम्ही त्याच्यावर WhatsApp करू शकता मला प्रश्न, आणि ते प्रश्नावर आपण एक ॲन्सर विथ ॲन्सर व्हिडिओ आणखी बनवू शकतो. आणि एका 8 किंवा 15 आठवड्यात किंवा 15 दिवसात ह्या रिस्पॉन्स शीट येते. या ठिकाणी TCSचा आता त्या एक्झाम पॅटर्ननुसार एक आठवड्यात किंवा 15 दिवसात रिस्पॉन्स शीट येऊन जाते. त्यामुळे जास्त या ठिकाणी बाकीची रिस्पॉन्स शीट आल्यावर आपण त्याचं ॲनालिसिस करू आणि एक्सपेक्टेड कट ऑफ काय लागू शकतो या ठिकाणी. कारण पेपर मॉडरेट टू हार्ड लेवलचा होता, पेपर 2 टेक्निकलचा, आणि निगेटिव्ह सिस्टीम असल्यामुळे जे विद्यार्थी क्वालिफाय होणार आहेत पेपर 2मध्ये त्यांना एक आशा तर नक्कीच आहे. कारण क्वालिफाय होणंसुद्धा या ठिकाणी असे प्रश्न विचारले होते की या ठिकाणी TCSने 20 प्रश्न जवळपास असं या ठिकाणी विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की खाली विच ऑफ द इनकरेक्ट म्हणजे खाली 4 प्रश्न या ठिकाणी सेंटेन्स दिले, त्याच्यातलं इनकरेक्ट विचारायचं. पण ते म्हणजे पूर्ण कन्सेप्च्युअल एकदम, आणि अभ्यासामध्ये विद्यार्थ्याच्या या ठिकाणी ग्रॅज्युएशननंतर खंड पडलेला असतो. त्याच्यामुळे तेवढं या ठिकाणी बेसिक आणि कन्सेप्च्युअल सगळेच प्रश्न बरोबर येणंच तर शक्य नाही, पण निम्मे पण आले ज्याचे येतील त्याला या ठिकाणी एक ॲडव्हान्टेज भेटणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि बालाजी के टॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद.